महाऔष्णिक वीज केंद्रात 800 मेगावॉटचा संच प्रस्तावित आहे. सुपर क्रिटिकल अथवा अल्ट्रा सुपर क्रिटिकल हा संच राहणार आहे. अशा तंत्रज्ञानातून विकसित केलेला हा राज्यातील एकमेव संच राहणार आहे. त्यामुळे यात कोळशाचा वापर कमी होणार आहे. तसेच 210 मेगावॉटच्या 3 व 4 क्रमांकाच्या संचाचे आयुष्यमान वाढवण्यासाठी आरएनएम करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता अनिल काथोये यांनी दिली. महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंता पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काथोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी 2920 मेगावॉट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात भविष्यातील प्रस्तावित योजनांची माहिती दिली. राज्यातील औष्णिक वीज केंद्राला महाऔष्णिक शब्द लागणारे चंद्रपूर एकमेव केंद्र आहे, असं ते म्हणाले. पुढे बोलताना काथोडे म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात राज्यात सर्वाधिक विजेची मागणी याच केंद्राकडून होते आणि ही मागणी 100% क्षमतेने आम्ही पूर्ण करतो. आज या वीज केंद्राची क्षमता 2920 मेगावॉट आहे. भविष्यात 800 मेगावॉटचा नवीन संच येथे प्रस्तावित आहे. हा संच अतिशय आधुनिक पद्धतीने विकसित केला जाणार आहे. सुपर क्रिटिकल किंवा अल्ट्रा सुपर क्रिटिकल प्रणालीचा हा संच प्रस्तावित राहणार असून कोळशाचा कमी वापर होणार आहे. आज वीज केंद्रात 5 लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. सध्या कोळशाची कुठलीही टंचाई नसली तरी भविष्यासाठी कोळसा साठा अधिक वाढविण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com.